नमस्कार मित्रांनो, 8 मार्च जागतिक महिला दिन. स्त्रीची माहिती या कवितेत वर्णिली आहे. चला तर पाहूया कशी आहे ती. शीर्षक आहे, तुला मानावंच लागेल. प्रश्न पडतो पुन्हा पुन्हा, इतकी सहनशक्ती येथे कुठून? प्रश्न पडतो पुन्हा पुन्हा, इतकी सहनशक्ती येते कुठून? आयुष्यभराची अवहेलना सहन करते बिचारी हसून, सहन करते बिचारी हसून. कधी ताई, कधी बाई, तर कधी आई, हे सर्व तिचेच रूप. कधी ताई, कधी बाई, तर कधी आई, हे सर्व तिचेच रूप. प्रत्येक पात्र निभावताना होऊन जाते ती एकरूप, होऊन जाते ती एकरूप. ती नसते वारस घराची, मात्र वारस देते तीच घराला. ती नसते वारस घराची, मात्र वारस देते तीच घराला. नारी तुझी दया येते, सलाम तुझ्या त्यागी जीवनाला, सलाम तुझ्या त्यागी जीवनाला. कायमचीच तू असते धाकात, व्यस्त तू सदा कामात. कायमचीच तू असते धाकात, व्यस्त तू सदा कामात. जीवनभर सेवा करूनही स्वातंत्र्य नाही तुझ्या हातात, स्वातंत्र्य नाही तुझ्या हातात. देवास माझा एक प्रश्न, तिलाच का इतका यातना? देवास माझा एक प्रश्न, तिलाच का इतका यातना? कोणत्या गुणाची शिक्षा तिला, हेच मज उमगेना, हेच मज कळेना. कधीही नाही त्रागा तिचा, निमूटपणे करते सहन. कधीही नाही त्रागा तिचा, निमूटपणे करते सहन. कुणासही नाही हे शक्य, म्हणूनच करतो तुझला नमन, म्हणूनच करतो तुझला नमन. असते कुणाची आई ती, तर असते कुणाची सोनपरी. असते कुणाची आई ती, तर असते कुणाची सोनपरी. सामर्थ्याची तूच देवता, आदिशक्ती तूच खरी, आदिशक्ती तूच खरी. तिच्याशिवाय जीवन अपूर्ण, कुठेही वाचा पोथ्या पुराण. तिच्याशिवाय जीवन अपूर्ण, कुठेही वाचा पोथ्या पुराण. देवही हरले तिच्या पुढे, म्हणून नारी शक्ती महान, म्हणून नारी शक्ती महान. धन्यवाद.